Good evening, friends. Today we are here to learn English vocabulary. And in English vocabulary, very important topic is nothing but synonyms, or how to study synonyms or synonymous words or synonym. So this is this word comes from the semantics, and this topic is always asking for all exams like high school, college, or competitive exams. And here are some words, and you are asked to match the pairs. You are asked to match the pairs. विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी मध्ये म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रहामध्ये सरनेम्स हा प्रश्न परीक्षेला कसा विचारतो, एक मेथड आहे विचारण्याची. एक विचारण्याची मेथड आहे. इट इज वन ऑफ द मेथड्स. तर त्या मेथड पहिली मेथड काय आहे की मॅच द्यायच्या. मॅच देत असतात ए आणि बी जोड्या लावा किंवा वन आणि टू. त्या ठिकाणी ए आणि बी मध्ये जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याने, आणि त्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आता पहिली जोडी बघूया, पहिली पेअर बघूया. इथं पहिला शब्द आहे डिवोट आहे, दुसरा रिसीव्ड आहे, तिसरा फार्मर आहे, आणि चौथा डे किंवा डायटस आहे. इकडे बी मध्ये शब्द दिलेले आहेत प्रिव्हियस आहे, गॉड आहे आणि गॉट आहे, आणि फर्स्ट परफॉर्मन्स आहे. आता या ठिकाणी याचा जर आपण अभ्यास करतो तो आपल्याला कशा रीतीने पाहायचं हे आपण या ठिकाणी विचार करू. आता दोन्ही प्रकारचे तुम्ही शब्द पहा. ए मधले काय शब्द पहा आणि बी मधले काय शब्द पहा. आता ए मध्ये शब्द कदाचित हे शब्द सोपे असतात, हे शब्द कदाचित अवघड दिसतात तुम्हाला. डिव्हिड आहे, रिसीव्ड, फॉर्मर आणि डे. आता पहा इथं प्रिव्हियस या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळू शकतो. अगोदरचे गॉड म्हणजे देव, ईश्वर, गॉड म्हणजे वेळे, आणि फर्स्ट परफॉर्मन्स म्हणजे पहिले काम. आता डिव्हिड या शब्दाचा अर्थ आहे फर्स्ट परफॉर्मन्स, पहिलं काम. जसं आर के नारायण डिव्हिड नावेली सॉम अँड फ्रेंड्स, तसं या ठिकाणी डिव्हिड या शब्दाचा अर्थ आहे फर्स्ट परफॉर्मन्स. रिसीव्ड, आय रिसीव्ड युअर लेटर यस्टरडे, या ठिकाणी रिसीव्ड शब्दाचा अर्थ असतो गॉड. आणि फॉर्मर की अगोदरचे, ज्याचा अर्थ आहे प्रिव्हियस. आणि डायटी किंवा डेटी या शब्दाचा अर्थ आहे गॉड. जसं म्हणतो आपण वर्क इज वर्षी असा अर्थ. आता या ठिकाणी दुसरे शब्द येतात बघा. इथं कोलोसियल आहे, रियल आहे, ड्राउट आहे आणि रिसेंट आहे. तिथं द लेटेस्ट, लॅक ऑफ रेन, एक्स्ट्रीमली लार्ज आणि इनफ्रिक्वेंट. आता या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे कोलोसियल, त्याचा अर्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात, ह्यूज, लार्ज असा. या ठिकाणी काय शब्द असेल एक्स्ट्रीमली लार्ज. सेकंड आहे रिअर या शब्दाचा अर्थ रिअर. तर रिअर या शब्दाचा अर्थ आहे क्वचित, ज्याला आपण इथं शब्द असेल इनफ्रिक्वेंट. ड्रॉप, डी आर ओ यू जी एस टी याचा अर्थ आहे दुष्काळ, आणि डी आर ए यू जी एस टी याचा अर्थ आहे घोट किंवा थेंब. या ठिकाणी ड्रॉट शब्द आहे, त्याचा अर्थ आहे नेव्हर फेल. आणि रिसेंट, रिसेंट या शब्दाचा अर्थ आहे लेटेस्ट. आता हे आणखी काय शब्द देतो. मॅरेथॉन आहे, इम्पॉर्टन्स आहे, सेक्टर आहे आणि कलिग आहे. आता इथे मॅरेथॉन सिग्निफिकन्स, क्लास ऑफ सोसायटी, फेलो वर्कर, and activity that lasts a lot. मॅरेथॉनचा अर्थ आहे ऍक्टिव्हिटी that lasts a lot. इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टन्सचा अर्थ मला माहिती आहे सिग्निफिकन्स. सेक्टर म्हणजे लार्ज ग्रुप, ह्यूज ग्रुप किंवा क्लास ऑफ सोसायटी. आणि कलिग शब्दाचा अर्थ आहे फेलो वर्कर. तर असे एक आणखी एक पेअर परीक्षेला विचारले ते मी तुमच्या समोर ठेवतो. या ठिकाणी to dine, to ramble, to dazzle, and to average. एका परीक्षेला विचारतो प्रश्न आहे ते तुमच्या समोर तुम्ही याच्या जोड लावण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, ही जोडी आपल्याला एक पेअर आपल्या एका परीक्षेला आलेली आहे. तर हे एका एकदम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आलेले आहे. वनरक्षकाच्या परीक्षेला ही जोडी विचारलेली आहे, आणि बाकीच्या सरळ 10वीच्या 12वीच्या मध्ये विचारलेले आहे.
कोणत्याही परीक्षेला या जोड्या येऊ शकतात. आता टू डायनिंग टेबल जेवण करणे, डायनिंग टास्क, रॅम्बल चढण्याचे प्रकार आहे, वॉक, रॅम्बल, स्टॉप, मार्च, वॉक. डॅजल हे शब्दाचा अर्थ आहे शाईन, चमकणे, आणि आपलीचा अर्थ आहे कडक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला समजला असेल. I think you might have got whatever I discussed here. Thank you very much.